गुरुदैव दत्त. ओल्या भूमीमध्येच बी रुजतं. भक्ताचं हृदय म्हणजे ओलसर माती असते. या मातीमध्ये श्रद्धा, नम्रता आणि समर्पणाचं पाणी सतत झिरपतं. पावसामुळे मातीला जीवन मिळतं. अगदी तसंच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कृपाधारेनं भक्ताचं मन ओलसर राहतं. कोरड्या मातीमध्ये बी रुजत नाही. तसंच अहंकारी आणि कठोर मनामध्ये पण भक्तीचं बी कधीच रुजू शकत नाही. जेव्हा मन ओलसर म्हणजेच विनम्र होतं, तेव्हाच त्यामध्ये भक्तीचं बी सहजपणे रुजतं. श्रद्धेच्या बियांना अंकुर फुटतात आणि त्यातूनच भक्तीचा विशाल वृक्ष विकसित होतो. त्या वृक्षाची मुळं निस्वार्थ सेवेत, खोड श्रद्धेत आणि फांद्या नामस्मरणात, तर फळं दयेमध्ये रुजलेली असतात. जसं झाड वाढण्यासाठी पाणी, ऊन आणि सावली लागते, तसंच सतत साधना, नामजप आणि श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या स्मरणाची आवश्यकता भक्ताला असते. ओलसर मातीचा सुगंध आनंद निर्माण करतो. तसंच श्री दत्तभक्तीची सुवासिकता भक्ताच्या प्रत्येक कृतीतून, शब्दातून आणि विचारातून झिरपते. अशा ओलसर हृदयात वाढलेलं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या भक्तीचं झाड केवळ त्या भक्तालाच नव्हे, तर त्याच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक जीवाला शांती, संरक्षण आणि आनंदाची सावली देतं. हेच तर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या भक्तीचं रहस्य आहे. गुरुदैव दत्त.